गायीच्या पाठीमागून दर्शन का घेतलं जातं? खरं तर काय झालं होतं, जसं आपण म्हटलं 33 प्रकारचे देवता गायीच्या शरीरामध्ये, कारण या विषयाच्या थ्रूच तो विषय निघाला. गायीच्या शरीरामध्ये 33 प्रकारचे देवी देवता वास करतात. आता 33 प्रकारच्या देवी देवता म्हणून जेव्हा गोमाता पहिल्यांदा निघाली, त्याच्यानंतर समुद्र मंथनातून लक्ष्मी माता निघालेली. मग आता सगळ्या देवतांनी पटापटा पटापटा गायीमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक देवता शिरले, पण लक्ष्मी माता उरली. मग गोमातेला विचारलं, कामधेनू मातेला विचारलं गोमातेला की माते, आता मला कुठं स्थान देणार तुम्ही? ते म्हणले माझी पाठीमागची साईड आहे, जिथून मी मल आणि मूत्राचं द्वार आहे, त्या मल आणि मूत्राच्या द्वाराच्या मध्ये तू ये. मग लक्ष्मीला मल आणि मूत्राच्या द्वाराच्या मध्ये ठेवणारी गोमाता, थोडी ताकद आहे गोमातामध्ये. हा खूप डीप विचार आहे. आणि त्यामुळे शेण आपण बघा सारवलं जातं अंगणामध्ये, त्याचं हेच कारण आहे की ती लक्ष्मी येण्याचं कारण आहे. गोमूत्र आणि शेण आपण मिक्स करून मग आपण घराच्या बाहेर आपल्याला सारवतो, कारण हेच लक्ष्मी पावलानी येते का, तर आपण दिवाळीच्या आधी काही ठिकाणी अजूनही केलं जातं. हे कारणच ते, कारण ती लक्ष्मी येते, आणि जेव्हा लक्ष्मी येते तेव्हा त्या शेणामध्ये मेन महत्वाचा वास आहे लक्ष्मीचा. ते जे काही शेण आहे ना त्याच्यामध्ये वास आहे. त्यामुळे हा प्रत्येकालाच आजकाल अर्थ खूप प्रिय झालाय. त्यामुळे पाठीमागून दर्शन घेण्याचं कारणच आहे. खरं तर पूर्ण प्रदक्षिणा मारली पाहिजे गोमातेला. 33 प्रकारच्या देवदेवतांचे 33 कोटी देवी देवतांचं दर्शन होतं, पण त्याचं प्रमुख पाठीमागून का दर्शन घ्यायचं त्याचं कारण महत्वाचं आहे.